ज्या पवित्र वास्तूमध्ये आपण इथे जमलेलो आहोत त्या ऐकू येतंय बाहेर मागे? अच्छा, ठीक आहे. जर खूप माझा आवाज मोठा वाटला तर मला सांगा. त्या क्षेत्राच्या देवतेला आधी वंदन करते, सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करते, सद्गुरूंचं स्मरण करते, त्यांना मनापासून वंदन करते आणि आजचा विषय मांडायला सुरुवात करते. खरं तर आज मी हे शिवधनुष्य उचलणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मी ते अंतःप्रेरणेनं हट्टानं उचलते आज, म्हणजे तो प्रयत्न आहे माझा. अशा तऱ्हेचा विषय मी पूर्वी कधी मांडलेला नाही. चरित्र एखादं मांडणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि अल्प अवधीमध्ये इतकी जीवनव्याप्ती मांडणं, त्याला योग्य न्याय देणं हा खरं खूप मोठा अवघड प्रकार असतो आणि तो मी पहिल्यांदा करते, पण मी माझ्या बाजूनं त्याला न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. मुळात संतचरित्रच निवडावं. भेटी लागी जीवा हा अभंग सर्वांना सुपरिचित आहे. अगदी ओळी चाल सगळं आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यात संत मांदियाळींची जी मानसिकता असते त्या विठुरायाच्या ओढीसाठीची ती या अभंगातून व्यक्त झालेली आहे. अर्थातच आजचंही संतचरित्र त्या देवतेच्या कृपाप्राप्तीसाठीच आहे, पण मग असाच विषय का निवडावा असं वाटलं तर त्याची गंमत अशी आहे की काल आणि आजच्या मध्यावर झालेला श्रीकृष्ण जन्म आणि ज्ञानेश्वर माऊलींची जयंती या दोन्हीही घटना यांना अर्थगर्भता आहे असं मला वाटतं. कोणतंही जे अवतार आहेत, श्रीकृष्ण असतील किंवा दत्त असतील, हे मुळात तत्त्व अविनाशी आहे. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा ते तत्त्व आपण त्यांची जयंती किंवा त्यांचा जन्म आपण साजरा करतो. तो एवढ्यासाठी करतो की वारंवार जी मरगळ येते आपल्या मनाला ती मरगळ नाहीशी व्हावी. कुठेतरी आपल्या मनाला सतत हा संस्कार व्हावा की आपल्याला अंधकारातून ज्ञानाच्या उजेडाकडे, प्रकाशाकडे जायचं आहे, तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचं आहे, असत्यावर सत्याचा विजय व्हायला हवा आहे असं सांगणारे श्रीकृष्ण काल तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हट्टासाठी जन्माला आले. आणि पाठोपाठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे. मुळात त्यांच्यामध्ये भेद नाहीच, सगळं तत्त्व एकच आहे. पण ज्यावेळी मला कळतं की माझ्या मनातल्या षड्रिपूंवर विजय मिळवून मला काहीतरी सत्य शोधायचं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन जे व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं आपल्याला एकच तत्त्व सदैव अधोरेखित करताना दिसतात की नरदेह जो मिळाला आहे तो काही साधा सोपा मिळालेला नाही आहे, खूप मोठ्या अवघड प्रवासानंतर तो मिळाला आहे आणि त्याची सार्थकता कशात आहे आणि ते आपल्याला खरं त्याचं जे काही चीज आहे ते करून घेतलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ त्या ज्ञानाचा उदय झाला पाहिजे हे सांगणारा ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म. मग आता नरदेहाची सार्थकता मी कशी करून घ्यायची? कारण आमच्या आजूबाजूला मायेचं इतकं प्रचंड जाल आहे, क्षणोक्षणी आम्ही मोहजालामध्ये अगदी अडकतो, निराश होतो, निराशेच्या गर्तेत फेकले जातो. मग असं असताना सुद्धा आमच्या मनाला ही आशेची उभारी देणारे कोण आहेत? तर अर्थात आमची संत मंडळी आहेत. आणि त्या कारणासाठी खरं तर हे संत चरित्र मांडण्याचा मी विचार केला. फार मी काही बोलत नाही, कारण त्याच्यावर व्याख्यान देण्या इतका व्यासंग माझा नाही, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. पण आज एक कथा ऐकूया असं आपण म्हणूया आणि या कथेतून आपल्याला खरंच काहीतरी छान वेचून घेता आलं तर तो एक आनंदाचा आणि समाधानाचा भाग असेल. आजच्या चरित्रनायकाची या जन्मापासूनची सुरुवात जर करायची म्हटली तर मराठवाड्यामध्ये कळंब या गावात श्रोत्री उपनाम असलेलं कुटुंब होतं. अतिशय सधन कुटुंब होतं आणि परंपरेनुसार त्यांची कुलकर्णी पण त्यांच्याकडे आलेलं होतं. म्हणून श्रोत्री हे उपनाम जाऊन मग ते कुलकर्णी असं झालं. तर या कुलकर्ण्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या माहूरच्या दत्तांची उपासना होती. माहूरगडच्या जसजशा पिढ्या पुढे आल्या तसतसे श्रीधर पंत आणि लक्ष्मी या दंपतीला मात्र संतान प्राप्ती नव्हती. अतिशय सदाचरणी आणि नीतिधर्माच्या नुसार जाणारं हे दाम्पत्य
कुठेही असं काही जन्माला येत नाही बघा, आपल्याला माहिती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्याला माहिती आहे. तसं संत कुणाच्याही ठिकाणी जन्माला येत नाहीत, म्हणून संतांच्या मातांना संत प्रसवा असं म्हटलं जातं. यांच्याकडे दत्तभक्तीचा झरा यांच्या घराण्यात होता आणि त्या दत्तालाच साकडं घातल्यानंतर त्या दत्त महाराजांच्याच कृपेनं एक अतिशय दिव्य बालक इसवी सन 1782ला जन्माला आलं. दत्ता कृपेनं हे जन्माला आलं म्हणून नाव अवधूत असं ठेवलं गेलं. मी रनिंग कॉमेंट्री करत चालली आहे, कारण पुढचा जो भाग आहे ज्याच्यातनं आपल्याला खूप घेण्यासारखं आहे त्याच्यावर जरा जास्त आपल्याला बोलता यावं म्हणून. हे अवधूत जसे झाले तसं त्यांच्या पायगुणामुळे म्हणा किंवा नशिबाचा एक भाग म्हणा, नंतर त्यांना बरीच भावंड झाली, कुटुंब कबिला बराच वाढला. पण आपण नेहमीच म्हणतो की कालचक्राची गती इतकी वेगवेगळी असते, वेगवेगळ्या दशा दाखवते. त्याचप्रमाणे सुखाचे सगळे दिवस सरले, जिथे श्री सदैव प्रसन्न होती अशा ठिकाणी अन्नान्न दशा आली त्या घरात. आणि अशा अन्नान्न दशेमध्ये मग त्यावेळीचा मोठा पुत्र कोण, तर हा अवधूत. त्यावेळी याचं वय काही फार नव्हतं, एक 12-13 असेल फार तर फार. पण मग त्यावेळेला मराठवाड्यामध्ये 2-3 ठिकाणी नोकऱ्या केल्या. 2 वर्ष कोणाकडे तरी नोकरी करा, अर्थार्जन करा, पैसे घरी आणून द्या. परंतु कितीही झालं तरी खाणाऱ्यांची तोंड आणि मिळकत याचा काही हिशोब जुळायचा नाही. त्यामुळे त्या व्यवधानामध्ये ते अडकलेले होते. पण मनामध्ये दत्तभक्तीचं बीज हे मूलतःच ते घेऊन आलेले आहेत. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह झाला, सगळं झालं. आता खाणाऱ्यांची तोंड वाढली, आता अर्थार्जनासाठी मराठवाड्यात थांबून चालणार नाही म्हणून त्यांनी पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. पुण्यात नष्ट खुंडेकरी यांच्या सराफी कट्ट्यावर त्यांनी चाकरी करायला सुरुवात केली. त्याचं ज्ञान त्यांना नव्हतं, पण हळूहळू अतिशय हिशोबात तरबेज होते, चोख होते, प्रामाणिक होते, स्वच्छ व्यवहार होता. आणि असं एक चरित्र असलं ना, म्हणजे असं कुणीही असलं तरीही इतक्या जोखमीच्या ठिकाणी सुद्धा विश्वास त्यांनी संपादन केला आणि त्या मालकांनी यांना सगळं शिकवलं. ते त्याच्याकडे ते काम करायला लागले. चातुर्मास आला. पुण्यामध्ये कीर्तनांची रेलचेल अजूनही आहे. बेलबाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या बेलबागामध्ये अतिशय पुरातन असं विष्णू मंदिर आहे. आजही ते अतिशय सुंदर आहे, आपण जरूर बघावं. तर त्या विष्णू मंदिरामध्ये बेलबागच्या ठाकूरदास बुवांचं कीर्तन त्यावेळी चातुर्मासात लागलं. हे कीर्तनकार अधिकारी होते. अधिकारी कीर्तनकार म्हणजे कीर्तनातला अधिकार मोठा होता ही एक बाजू, आणि अधिकारी म्हणजे त्यांचं उपासनेचं साधनेचं तेज इतकं प्रचंड होतं आणि त्या उपासनेच्या वलयामुळे कीर्तनातल्या भाषेला एक वेगळं वजन प्राप्त होतं. या ठाकूरदास बुवांच्या कीर्तनाला जावं असं या अवधूतांच्या मनात आलं. कसं असतं, आद्य शंकराचार्यांचा एक श्लोक आहे की दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. एकतर मुळात मनुष्य जन्म मिळणं कठीण, मनुष्य जन्म मिळाला तर मुमुक्षत्व असणं कठीण. आजची दहीहंडीची गर्दी बघता हे म्हणावंच लागतंय. एकूणात आत्ताच झालेली चर्चा की दहीहंडी कशासाठी फोडतोय याचं मूळ हेतू बाजूला राहिलाय आणि आत्ताच आपली चर्चा झाली की मुळात मनुष्य जन्म किती कठीण मिळणं हे मिळालं आहे, पण त्याच्यानंतर त्याचं काय करायचं आहे हे माहितीच नाही आहे. त्यामुळे ती मनात इच्छा निर्माण होणं हे म्हणे दुसरं पहिली दुर्लभ गोष्ट आहे. आणि त्याच्याही पुढे मला खूप वाटतं आहे की माझ्या या आयुष्याचं चीज करावं, पण नेमकं काय करायचं ह्याचा संत समागम मिळणं ही तर महाकठीण गोष्ट. पण त्याच्यासाठी स्वतःला पण आधी हातपाय मारावे लागतात. तर या अवधूतांना वाटलं की मालक माझं काम झालं की मी कीर्तन ऐकायला जाऊ का म्हणे. मालक म्हणाले तुझं काम चांगलं आहे, तू काम कर आणि जा कीर्तन ऐकायला. याप्रमाणे हे नित्यनेमाने यांनी बेलबागेत जावं आणि अतिशय असं अगदी कानात प्राण आणून कीर्तन श्रवण करावं. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण त्या घड्याळाचा काटा इतका माझा दुश्मन असल्यासारखा पुढे जातोय की खरोखर म्हणजे मला असं क्षणोक्षणी वाईट वाटणार आहे की मी त्यांना न्याय देऊ शकेन का या चरित्राला. की श्रवण भक्ती कशी असावी याच्यामध्ये आपण सगळे 28 वर्ष इतके विषय ऐकलेत आपण. त्यामुळे खरं श्रवण काय, श्रवण मनन निधिध्यास करी, त्याचं आचरण जोपर्यंत येत नाही, जसं आत्ता काकूनी वाचलं ना की क्षमा नुसती मागतो पण ते आचरणात नाही आहे. जोपर्यंत जे श्रवण केलं त्याचं मनन चिंतन आणि फायनल आचरण होत नाही
तोपर्यंत त्या श्रवणाला अर्थ नाही. पण हे म्हणजे असे अक्षरशः डोळ्याची पातंसुद्धा लवत नव्हतं आणि अक्षरशः कानात प्राण आणून ऐकत होते. वक्त्याला पण बरोबर कळतं की कोण श्रोता खरं ऐकतोय. आपल्यातल्या सगळ्यांना हाही अनुभव आहे, कारण सगळे इथे बसून बोललेले आहेत. त्यामुळे ठाकूरदास बुवांनी सुद्धा या बालवयातल्या हा जो अवधूत होता त्याच्या डोळ्यातली ती चमक ओळखली होती आणि त्यात ते अधिकारी होते. ऐकत असे, रोजचं ऐकत असे. घरी येऊन रात्री चिंतन करत असे की काय सांगितलं बुवांनी. अनेक प्रश्न पडायचे, पण मनात जरा दुविधा होती की विचारू का नको, विचारू का नको. एक दिवस असं निरूपणाचा भाग आला की मनात जर म्हणे निष्ठा असेल ना तर त्या नरदेहाचं सार्थकत्व साधता येतं आणि त्या भगवंताची कृपा प्राप्त करता येतेच. फक्त प्रश्न असा आहे की तुमच्या मनात ती तेवढी प्रखर निष्ठा पाहिजे. झालं, आता तर किल्ली बसली. इतकं मनात विचार आला की खरंच असं होत असेल, तो भगवंत खऱ्या अर्थानं कृपा करेल. काय करावं, विचारावं का बुवांना. म्हणून दुसऱ्या दिवशी हिय्या करून विचारलं की बुवा मी एक प्रश्न विचारू का, भगवंत खरी कृपा करतो का. तर म्हणे खरी आणि खोटी अशी काही कृपा नसते, कृपा खरीच असते. फक्त प्रश्न असा आहे की आपली बाजू स्ट्रॉंग पाहिजे. म्हणे आपण कसे भक्तीत तयार आहोत, आपण निग्रहात किती तरबेज आहोत याच्यावर सगळं ठरतं. अच्छा म्हणाले. याच्या मनामध्ये विचारांची आवर्तनं सुरू आहेत हे ठाकूरदास बुवांनी हेरलं होतं. ते काही बोलले नाहीत. अजून पुढे 2 दिवस गेले आणि परत एकदा त्यांनी विचारलं की माझ्यावर माझं उपास्य दैवत कृपा करेल का. त्यावेळी ठाकूरदास बुवांनी जरा गांभीर्यानं त्याला सांगितलं की बाळा सगळं शक्य आहे बरं, पण समर्थांच्या चुक्तीप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा, एवढी तयारी लागते बरं. तर त्यावर उगीच काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा आधी तू विचार कर. रात्री आले, यांना चैन पडेना. कारण असं आहे की मनामध्ये त्या दत्त महाराजांचाच आशीर्वाद घेऊन आलेले आहेत. त्यामुळे ते बीज आहे, संस्कार आहे पिढ्यानुपिढ्यांचा. त्यामुळे मनात या सगळ्या प्रपंचातल्या चक्रापासून वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि आपण जर या नरदेहात आलो आहे तर त्याचं सार्थक करून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे त्यांच्या मनाने इतकं ठरवलं ना. दुसऱ्या दिवशी पेढीवर गेले, सगळं सांगितलं. म्हणे जे काही होतं ते त्यांना परत दिलं. अक्षरशः एक कांबळं घेतलं होतं, एक तुंबा होता त्यांच्याकडे, तो तुंबा घेतला नाही, गोंगडं होतं असं काहीतरी, तेवढं घेतलं. त्या नष्ट खुंडेकरांनी विचारलं अरे बाळा तुझा पगार. म्हणे आज काही मी आता परत येणार नाही आहे, माझं संपलं, जे काय असेल तो हिशोब. पगार म्हणे नाही, म्हणे आता काही नाहीच, मला बरोबरच काही घेऊन जायचं नाही आहे. बघा म्हणजे निरूपणाचा किती परिणाम खोलवर. मला बरोबर काही घेऊन जायचं नाही आहे, तो पगार तुमच्याचकडे असू देत. अक्षरशः त्याच वेशात जेव्हा बेलबागेत पोचले तेव्हा ठाकूरदास बुवांनी हेरलं हे काहीतरी वेगळं तेज आहे. कीर्तन संपलं, ठाकूरदास बुवांच्या पायांवर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्या क्षणी ठाकूरदास बुवांचे डोळे पाणावले आणि त्यांनी, किती अधिकारी होते ते, क्षणार्धात पुढचे शब्द बाहेर पडले, तुझ्यावर तुझं आराध्य श्री दत्त गुरु कृपा करतील. खरं माहिती नाही आहे, काहीच बोलणं झालेलं नाही आहे की माझे आराध्य हे आहेत वगैरे, पण ह्यांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला म्हणल्यावर हा शुभ शकून ग्रीन सिग्नल मानून लगेच तिथून निघाले. बेलबागेतनं तुळशीबाग, अगदी जवळचाच तो एरिया आहे. तुळशीबागेचं राम मंदिरसुद्धा अत्यंत जुनं पुरातन आणि इतकी छान वास्तू आहे ती. तिथली स्पंदनं अत्यंत पवित्र आहेत. तिथे आले. हे आत यायला रामरायाला सांगतात की माझं उपास्य दैवत माझ्यावर कृपा करू देत हो रामराया, असं म्हणायला. आणि एक साधू त्या राम मंदिरात यायला एकच वेळ आली. साधू आहेत म्हणून त्यांनी वंदन केलं आणि साधूनी सुद्धा अतिशय मनापासून आशीर्वाद दिला, गुरुकृपेस पात्र होशील. आता तर यांच्या मनाचा निश्चय झाला की येस, म्हणजे जे मी ठरवलंय त्याला नियतीनं, माझ्या गुरूंनी, माझ्या उपास्य दैवतेनं जणू मला आशीर्वाद दिला आहे. तिथून निघाले आणि लकडी पुलावरून चिंचवडच्या दिशेनं निघाले. आता हे चिंचवड कुठून आलं तर त्यांनी तिथे निश्चय केला राम मंदिरात की आता माझी हृदयस्थ देवता जिथे मला नेईल तिथे मी जाणार आहे. आणि आतून प्रेरणा झाली, चिंचवडला आले. चिंचवडला मोरया गोसावींचं दर्शन घेतलं आणि तिथून पावलं आपोआप देहूकडे वळली. देहू म्हणलं की सुद्धा कीर्तन शिकणाऱ्यांच्या अंगावर काटे उभे राहतात. कारण ते काय आहे हे कीर्तन शिकायला लागल्यानंतर कळायला लागलं की कडकडीत वैराग्य आहे. तुकोबा म्हणजे साधं सोपं गणित नाही ते. तिथे गेले
तुकोबारायांना आर्ततेनं प्रार्थना केली की माझ्या मनामध्ये दत्ता मला दिसावेत, भेटावेत असं वाटतं, त्यांचं दर्शन व्हावं असं मला वाटतं, माझ्यावर कृपा होईल ना तुकोबाराय मला सांगा. एक दिवस अत्यंत तळमळीत काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि इंद्रायणीचं पवित्र जल, बघा एकदा ते नियतीची रचना तशीच होत गेली ना की आतून वाणी पण तशीच फुरत जाते म्हणतात, ते खोटं नाही. इंद्रायणीच्या पात्रात उभे आहेत, मनामध्ये एक म्हणायचं नाही पण एक ती तल्लीनता आहे आणि त्या तल्लीन अवस्थेमध्ये दत्त मग्न झालेले आहेत, दत्तमय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये इंद्रायणीचं पवित्र जल हातात घेतलं आणि त्यांच्या मुखातून एक संकल्प, दिव्य संकल्प बाहेर पडला उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून. आणि तुकोबारायांचं जिथे ते सदेह वैकुंठ गमन केलं ते स्थान आहे तिथे जवळच घाटावर, त्यांना साक्षीला ठेवून, आपल्या इष्टदेवतेला माता पित्यांना साक्षीला ठेवून संकल्प केला की आजपासून 1 वर्ष 7 दिवसामध्ये अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं मला सगुण दर्शन होईल. असं म्हणजे जसे आपण भेटतो एकमेकांना तसं दर्शन होईल आणि तसं दर्शन न झाल्यास हा अवधूत कुलकर्णी देह ठेवणार नाही, असा संकल्प दिव्य सोडला गेला. इंद्रायणीच्या पात्रातलं जल तिच्याच पात्रात रितं केलं, परत एकदा पाण्यात बुडी मारली आणि डोकं वरती काढलं तर त्या घाटाच्या पायऱ्यांवर, पूर्वी तिथे काही नव्हतं तर तिथे कटीसूत्र आणि एक कमंडलू ठेवलेला दिसला. परत एक शुभशकून मानला की हे मला आशीर्वाद रूप मिळालंय, झालं आता सगळंच सुटलंय, इदम न मम याची उक्ती सुरू झाली. आता कौपीनं ते कटीसूत्र बांधलं, कमंडलू घेतला, अखंड दत्त 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 म्हणत वाटचाल सुरू केली. कुठे जायचंय हे कळत नव्हतं पण पावलं गेली तसे तसे पुढे जात गेले. तिथून पुढे गेले घोडेगावला. ही घोडेगाव ही सिद्धांची भूमी आहे. मी मुद्दाम वहीत पॉईंट काढून आणलेत अगदी शिक्षकांसारखे, कारण चरित्र फार मोठे आणि एवढी नावं आहेत. मला असं एक मनापासून प्रामाणिक वाटतं की त्यातली कुठली शृंखला तुटू नये माझ्याकडून. तर या घोडेगावला गेले. घोडेगावला राजा हरिश्चंद्रांची समाधी आहे, अनेक सिद्धांची ती भूमी आहे. तर गंमत काय होती, अंगावर वस्त्र नाही ना, कटीसूत्र फक्त आणि कमंडलू आणि अतिशय तंद्रीत आहेत, त्या उन्मनी अवस्थेत पोचले. दत्त 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 अखंड दत्त. नेमकं गंमत अशी आहे की अशाच यांना समाज वेडं समजतो. तसं झालं आणि समाजाने इतकी अवहेलना केली, काय वेडा आलाय काय वेडा आलाय म्हणून. पण परत एकदा माझा अपमान होतोय याच्यावर राहिलेलेच नाही आहेत ना. इथे स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आठवला की ध्येयासाठी करू सर्वस्वाचे दान. सर्वस्वच गेलंय, आता काही राहिलेलं नाही, माझं काय काय बोलायचंय ते बोलू देत. बोलतायत का हेही त्यांना भान नव्हतं, कारण आता ध्यास एकच होता, ध्येय वेड असणं गरजेचं आहे. तसं ध्येयाचं वेड लागलंय की मला दत्त भेटले पाहिजेत, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. पण अगदीच लोकलज्जेस्तवर चिंध्या गोळ्या केल्या, त्या चिंध्यांचं स्वतःच्या अंगावर लज्जा झाकण्यापुरतं पांघरलं, पुढे निघाले तर जुन्नरला दगडफेक झाली त्यांच्यावर. अक्षरशः दगडाने ठेचून काढलं त्यांना. का तर हे असे उन्मनी अवस्थेत फिरतायत म्हणून. तर तिथे एक अवलिया धावत आले कुशाबा म्हणून, त्यांनी अक्षरशः वाचवलं की अरे कोण आहे तुम्हाला माहिती नाही आहे. अधिकारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भविष्यातला अधिकार जाणून होती आणि म्हणून त्यांनी वाचवलं. त्याच्या पुढे गेले, त्याच्या आधी एक ब्राह्मणवाडा म्हणून गाव लागलं. तर त्या ब्राह्मणवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली, म्हणजे एक टर्निंग पॉईंटमधला पहिला टर्निंग पॉईंट. आत्तापर्यंत फक्त संकल्प झाला होता. या ब्राह्मणवाड्यामध्ये नवनाथांचं एक स्थान होतं, मठ, आणि गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचं स्थान दोन्ही. तर तिथे महंत होते त्याचे उत्तराधिकारी त्या मठाचे. हे तळमळत आहेत अक्षरशः की दत्तांची भेट झाली पाहिजे, पण नेमकं काय करायचं आहे हे कळत नव्हतं. त्या तंद्रीतच आहेत. आणि त्याच रात्री त्या उत्तराधिकाऱ्याला गुरु मच्छिंद्रनाथ, बडे बाबा ज्यांना म्हणतात नवनाथ संप्रदायात, त्यांचा आदेश झाला की या बालकाला मार्गदर्शन कर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उत्तराधिकारी जो होता मठाचा, त्यांनी त्याला बोलवलं, बाळा तू असा असा संकल्प केलायस ना, ह्यांचे डोळे लकाकले की मी न सांगता ह्यांना कळलं म्हणजे काहीतरी मला इथे आता मार्गदर्शन होणार. तू आता एक काम कर, तुला ज्याच्या दर्शनाची आस आहे ना ते गिरिनारायण पर्वतावर तुला मिळेल. गिरिनारायण म्हणजे आजच्या भाषेतलं गिरनार. ते नवनाथांचं ऊर्जा केंद्र, आमच्या नाथ संप्रदायाचं ऊर्जा केंद्र, जिथे
साक्षात दत्तगुरूंनी 12,000 वर्ष तपस्साधना केली, त्यांनीही केली, म्हणजे आपल्याला करायलाच हवी आहे, नो एक्सक्यूज. सगळ्यांनीच केली आहे, सगळ्या मोठ्या लोकांनी केली आहे, रामदासांनी केली, सगळ्यांनी. साधनेशिवाय काहीही अर्थ नाही आहे, फुकट आहे. हा नियम त्या मोठ्या लोकांनी पण पाळला आहे. तर अशा ठिकाणी तू जा, तुझं कार्य सफल होईल असा आशीर्वाद मिळाला. चला आता डेस्टिनेशन कळलं, गिरनारला जायचं. कसं जायचं म्हणे गिरनारला? साधारण एक पत्ता सांगितला, तिथून पुढे आले. पुढे जुन्नर लागलं. मगाशी मी एक गाव पटकन पुढे उडी मारून गेले होते म्हणून पुढे वही आहे. जुन्नरला जसं त्यांच्यावर आधी दगडफेक झाली होती, त्याच्या पुढच्या गावामध्ये करेक्ट उलटा अनुभव आला की वेशीवर अगदी यांच्या पायावर दूध पाणी घालायला आणि औक्षण करायला सवाष्णी उभ्या होत्या. आता हे मनात विचार करतायत की आधी माझ्यावर दगडफेक काय झाली, आधी मला लाथाडलं काय, आणि पुढच्या गावामध्ये माझं औक्षण काय करतायत. इथे तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी जे आपण म्हणतो भगवद्गीतेतलं, की दत्तगुरू मला शिकवतायत की सुख आणि दुःख याच्यामध्ये समस्थिती राहायला हवी आहे. आणि इथेच तितिक्षेचा अर्थ जो मला अजिबात उमगलेला नाही आणि मला तो अजिबात अजूनही श्लोक खरं पटलेला नाही, पण खरंच आहे, जे काही दुःख आहे ते अप्रतिकारपूर्वक सहन करायचं आहे, कारण ते मागच्या जन्मीचे भोग आहेत. हे मी खरंच फक्त पोपटपंची म्हणून बोलते, हे पटलेलं नाही आहे. मी प्रांजळपणे कबूल करते की हे पटणं खूप पुढची गोष्ट आहे, की सगळे जे दुःख भोग आहेत ते अप्रतिकारपूर्वक सहन करायचे, त्याला तितिक्षा असं म्हणतात, जी या संतांकडे असते. जसं तुकोबांवर पण अगदी उकळतं पाणी टाकलं होतं पण तुकोबा काही बोलले नाहीत, किंवा मुंबाजीने एवढा छळ केला पण तुकोबांनी त्यांचं काही अहित चिंतलं नाही, याला तितिक्षा म्हणायची. तर ही तितिक्षा त्यांच्यामध्ये ती इतकी आली त्या दत्त नामानी की ते म्हणाले काय करायचं ते करू देत, का करतायत हेच मला कळत नाही. जसं आधी दगडफेक झाली तशी आता ओवाळतायत, म्हणजे इकडे पण इदम न मम, तेही माझं नव्हतं हेही माझं नव्हतं, कारण मी पण गेले वाया, मी आणि तो आता वेगळे उरणारच नसू, तर माझं कशाला उरलं आहे, माझं शरीर उरलं नाही, माझं काहीच उरलेलं नाही आहे. असं करत करत या भावनेनं ते पुढे आलेत. आणि तिथून पुढे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यात आला, तो म्हणजे अंकुल या गावात आला. अंकुल या क्षेत्रामध्ये त्यांना चंडीदास बुवा नावाचे एक अधिकारी बुवा भेटले आणि त्यांचं इतकं प्रेम जडलं या अवधूतांवर. ते म्हणाले तुम्ही इथे राहा, आता भाद्रपदातला सप्ताह, भागवताचा सप्ताह सुरू होणार आहे. तर ते म्हणाले अहो नाही हो, 7 दिवस राहिलो तर 1 वर्ष 7 दिवसांचा संकल्प आहे माझा, 7 दिवस वाया जातील हो माझे, नको. अरे पण तू हा विचार कर की भागवताच्या श्रवणानं काय होईल. आता 7 या आकडाला भागवतात किती महत्त्व आहे. राजा परीक्षिताला अख्खं जन्माचं वर्म आणि ज्ञान कळलं, त्यालाच आपण भागवत म्हणतो ना. त्या 7 दिवसात काय होऊ शकणार नाही. या श्रवणानं तुला काय मिळेल बघा. एकदा का आपण त्या सन्मार्गावर चालायला लागलो ना की सगळ्या सद्गुरू परंपरा आपल्याला अतिशय प्रेमानं सांभाळतात. तसं या चंडीदास बुवांनी काय केलं, त्यांना ठेवून घेतलं, आग्रह मोडवला नाही त्यांचा, थांबले. रोज अतिशय श्रद्धेनं भागवताचं श्रवण करत होते. असा एक दिवस आला की 11व्या स्कंधामध्ये श्रीदत्त आणि यदू यांच्यातला संवाद सुरू होतो आणि तिथे दत्तगुरूंनी जे 24 गुरु केले अवधूतांनी, त्या 24 गुरूंचा, आणि ते 24 गुरु खरोखर म्हणजे त्याच्यावर एक वेगळं व्याख्यान होईल इतका तो मोठा विषय आहे की अगदी बांगड्या, मधमाशी, पिंगला नावाची वेश्या, अशा अनेक गोष्टींना आणि व्यक्तींना दत्तगुरूंनी सद्गुरू स्वरूपात बघितलं आणि त्याची कारणमीमांसा त्याच्यात केली. हे ऐकलं आणि हे ध्यानस्थ झाले. आणि त्या ध्यानाच्या तंद्रीत असतानाच प्रथमतः दत्तगुरूंचा मंत्रोपदेश यांच्या कानात झाला आणि तो मंत्र मिळाला त्यांना, अद्रां दत्तात्रेयाय नमः. आणि तो मंत्र असा काही हृदयस्थ झाला की ज्याला आपण अजपाजप म्हणतो किंवा अनाहत वाणीनं जो होतो म्हणतो, तशा पद्धती त्या जपाचं अनुसंधान अखंड अव्याहत सुरू झालं नकळत. आणि इतकं ते जप सुरू झालं आणि ती तळमळ आता शिगेला पोचली की आता मला दत्तगुरू कधी भेटतील. पुढे देहूर या गावी पोचले आणि देहूरला अजून एक त्याचा पुढचा टप्पा आला. इथे बाबाजी भागवत नावाचे एक सत्पुरुष भेटले आणि या बाबाजी भागवतांचा अधिकार असा होता की नाशिकचे रघुनाथ भटजी नाशिककर हे कोण आहेत, तर त्यांचा उल्लेख नाशिकला आपण पोचू तेव्हा सांगते. तर या रघुनाथ भटजी नाशिककरांचे हे शिष्य होते आणि या शिष्यांकडे हे पोचले. बघा
दत्तगुरूंनीच बरोबर त्यांच्यापर्यंत पोचवलं. आणि पोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की अतिशय प्रेमानं एक कांबळं त्यांना दिलं. आता काय झालं आहे, मनामध्ये ती एक छटा जी असते ना ध्येयाची, की मला बाकी काही नको आहे, मला दत्त हवेत फक्त, त्या ध्येय वेडापोटी त्यांनी ते झिडकारलं. त्यामुळे नको आहे मला, काही नको आहे, माझं आहे ते मी सगळं सोडून दिलं, मला काही नको आहे असं म्हटले. एक दिवस तिथे मुक्काम केलं. त्याच्यावर बाबाजी भागवत म्हणाले ठीक आहे म्हणे, दत्तगुरूंची इच्छा, असं म्हणून ते काहीच बोलले नाही आणि ते तिथे वस्तीला राहिले होते अवधूत. तर त्या रात्री दत्तगुरूंचा साक्षात दृष्टांत झाला त्यांना स्वप्नामध्ये आणि सांगितलं, का रे तो तुला इतका प्रेमाने देत होता, त्याला तुला इतकं तू झिडकारलंस, अरे तुला मला भेटायचं वेळ लागलं हे मान्य आहे, पण म्हणून त्याला झिडकारायचं काय कारण आहे, ते गुपचूप घ्यायचं. आता यांच्या मनात एवढा पश्चाताप, कधी पहाट होती आणि कधी त्या बाबाजींकडून मी आता ते घेतोय. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्या बाबाजी भागवतांना गाठलं, पश्चाताप दग्ध अंतःकरणानं क्षमा मागितली की नाही मला तुम्ही द्या ते कांबळं दिलं. आणि त्यांना काय समजायचं ते समजले आणि ते म्हणाले तू इथून नाशिकला जा, तुला सद्गुरूंची भेट होईल. नाशिकला 10 वाजलेत, त्यामुळे नाशिकला पोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता ते मध्ये कुठेही न थांबता नाशिकला पोचलेले आहेत असं आपण आता म्हणूया, कारण खूप मधले संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत, पण पुढचं खूप महत्त्वाचं असल्यामुळे मला नाशिक गाठणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हे नाशिकला पोचले. नाशिकला तिथे चर्चा जरा बघितलं की आता काय म्हणजे आता सद्गुरूंचा शोध म्हणजे काय हे कळलेलं नव्हतं. बरं, असं अध्यात्मात सगळं असं गुगल मॅपसारखं सांगत नाहीत, तसा तो प्रकारच नाही आहे की टर्न लेफ्ट टर्न राईट वगैरे 200 मीटरवर सद्गुरू भेटतील वगैरे, हा प्रकार नसतो तिथे. आणि ती गोष्टच नाही आहे मुळात, ती गोष्ट खूप वरच्या स्तरावर आहे ना, म्हणून तर ते वेगळं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून त्याची किंमत आहे. 200 मीटरवर वर्ल्ड सांगणाऱ्या गुगल मॅपची आपल्याला किंमत नसते, कारण ते सगळंच हाताशी येतं. अवघड आहे म्हणून, दुष्प्राप्य आहे, अतिदुर्लभ आहे म्हणून त्याची किंमत आहे. तर आले आणि तिथे काही जणांकडून कळलं की बाबा या गोदा प्रवाहाच्या शेजारी एकमुखी दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराच्या मागे असे रघुनाथ भटजी नाशिककर राहतात, त्यांना जाऊन भेटा. हे गेले, नमस्कार केला. गेल्यावर रघुनाथ भटजींनी यांना 2च प्रश्न विचारले, काय रे तुझं नाव काय आणि कुठून आलास. ते म्हणाले माझं नाव अवधूत कुलकर्णी. नाही म्हणे, तसं नाही, तू कोण आहेस याचं उत्तर मला वेगळं अपेक्षित आहे. बरं म्हणे, आणि मग कुठून आलास. तर ते मी खूप लांबून आलो आहे म्हणाले, मराठवाडा वगैरे. नाही मला ती हिस्ट्री नको आहे. कुठून आलास म्हणजे या जन्मात कुठून आलास. तर ते म्हणाले हो नाही, मला हे तर काहीच माहिती नाही, माझ्या मनात फक्त गिरनारला जायचं आणि माझे दत्तगुरू मला भेटले पाहिजेत. बालक आहे हो, खूप मोठे नव्हते तेव्हा, ते अगदी निरागसपणे सांगितलं मला बाकी काही माहीत नाही. बरं म्हणाले, ठीक आहे हरकत नाही, आता एक काम कर, 15 दिवस इथे थांब. झालं. आता आदल्या वेळी खरं प्रसंग झाला होता दत्तगुरूंनी, पण आता 7 से 15, 1 वर्ष 7 दिवसातले 15 दिवस थांबायचे, काय याला अर्थ नाही. नाही म्हणे, शक्य नाही, 15 दिवस वगैरे थांबत नाही मी. ठीक आहे म्हणे, जशी सद्गुरूंची इच्छा दत्तगुरूंची, असं हे रघुनाथ भटजी म्हणतात. आता रघुनाथ भटजी कोण हे सांगते. भृगु ऋषी जे होऊन गेले ना, ते कलियुगामध्ये मलप्रभेच्या किनाऱ्यावर हे जे रघुनाथ भटजी म्हणून आले ते तिथे आले आणि ते फिरत इथे नाशकात आले. म्हणजे त्यांचा अधिकार एवढा मोठा. आणि त्या एकमुखी दत्त मंदिरामध्ये ते आणि दत्तगुरू रोज रात्री संवाद करत असत. आपण आत्ता व्याख्यानमालेला आलोय तसे, असा रोजचा संवाद, असा त्यांचा अधिकार. आणि त्यांना यांनी सांगितलं छे 15 दिवस वगैरे थांबायला वेळ नाही, गिरनार गाठायचं आहे मला. झालं, एकमुखी दत्त मंदिरात झोपले. आणि खरोखर दत्त महाराजांनी परत एकदा उठवलंच रात्री. काय रे म्हणे, भलता आगाऊपणा करायचा नाही, तो काय सांगतो ते निमूट ऐकायचं, 15 दिवस थांबायचं ना, थांबायचं इथे, अजिबात स्वतःचं डोकं चालवायचं नाही. आता एवढ्या त्या षडभुज मूर्तीनंच असा हे दिल्यानंतर काय विषाद होती. परत एकदा तसंच झालं, अक्षरशः धावत काय म्हणे, आज काय झालं नाही म्हणे, प्लॅन बदललाय आता मी थांबतोय. बरं म्हणाले, मग गुरु कोण आहेत तुमचे, तुम्ही सगुणोपासक का निर्गुणोपासक. नाही म्हणे, यातलं मला काही माहिती नाही, माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की दत्त भेटले पाहिजेत. बरं, समोर बसवलं. त्यांच्याकडे ध्यान म्हणजे ध्यान पद्धतीचे उपासक खूप होते, म्हणजे त्यातले ते गुरु होते. त्यांनी मस्तकावर हात ठेवलं आणि आकाश ध्यानाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आता आकाश ध्यान वगैरे एवढं कळण्यापेक्षा याच्यात थोडक्यात सांगते
की जे आपण म्हणतो भूजल तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुळे उरला. सगळीकडे तोच आहे हे कळणं, त्या आकाश पोकळीत तोच आहे आणि तो आणि मी वेगळं नाही हे कळणं, हे सूक्ष्मतर ज्ञान होणं म्हणजे आकाश ज्ञान. जसा तो हात ठेवला ना तसं त्यांच्या सगळ्या योगिक प्रक्रिया सुरू झाल्या आणि इतकं सुंदर त्यांच्या ते अनुभव आला. आणि त्या अनुभवाची एकच ओळ फक्त मी सांगते, त्यांच्याच ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेली, हेची ब्रह्मनिराकार निरंजन निराधार निप्रपंच निर्व्यापार तेची तुझे स्वरूप पै. आता निर्भय होय अंतरी सोड द्वैताची कर्तरी, नांदे एकपणाचे घरी स्वानंदेसी सर्वथा. हे त्यांच्या मुखातून झरझर या ओव्या बाहेर पडल्या. आणि जसा तो हात काढून घेतला तसा परत तोच प्रश्न रघुनाथ भटजींनी केला, आता बाळ तू कोण आहेस? आता कळलं की मी अवधूत वगैरे कोणी नाही, तर मी तोच आहे. दत्त आणि मी वेगळे नाही होत, मीच तो आहे. अहम ब्रह्मास्मी. यातलं तत्व उलगडायला सुरुवात झाली. आणि मग त्यांच्या सगळ्या गोष्टी एक 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 त्यातली प्रगती होत गेली. तिथे ते जेव्हा थांबले होते ना, त्याच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. नंतर दुसऱ्या दिवशी दत्त महाराजांचा स्वप्नदृष्टांत झाला. त्याच्यामध्ये दत्त महाराजांनी यांचा अपानवायू बंद केला. अपानवायू बंद करणं म्हणजे मूलाधार चक्राची शुद्धी करणं. आणि मूलाधार चक्राची शुद्धी करणं म्हणजे कवित्व शक्ती जागृत होणं. म्हणजे रला ट जोडून होणाऱ्या कविता नाहीत, जे अंतस्फूर्तीनं आलं ते अभंग, त्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे शक्य झाल्या. आणि तिसऱ्या दिवशीचं स्वप्न अत्यंत अर्थगर्भ होतं. तो दृष्टांत फारच मौलिक होता, इतका की त्यांच्या सद्गुरूंना सुद्धा डोळ्यात पाणी उभं राहिलं. काय पडला त्यांना? तिसऱ्या दिवशीचा दृष्टांत खूप मोठा होता. त्यांना असं दिसलं स्वप्नामध्ये की 8 अत्यंत लावण्यवती वेश्या 8 दालनांमध्ये उभ्या आहेत आणि दार सारखं उघडझाप करतायत आणि त्यांना आत बोलवतायत, आत या आत या, आणि दार पुढे करतायत. असं सलग 8 दालनं त्यांना दिसली. ते घाबरले की मी या मार्गावर आहे आणि या काय, मला म्हणजे असं का स्वप्न पडावं, माझ्या मनात सुद्धा ही काही अशी इच्छा किंवा असं काही नाही आणि असं का दिसावं बरं मला. ते त्याच्या पुढे गेले तर एकदम मोठा असा तेजाचा गोळा त्यांना दिसला. त्याच्या पुढे एक अष्टदल असलेलं कमळ दिसलं. त्या कमळात हे उभे असलेले त्यांना दिसले. त्याच्या पुढे प्रचंड हल्लक कल्लोळ, खूप नाद आवाज ऐकू येत होते. त्याच्या पुढच्या दालनात सनई चौघड्यांचा सुंदर असा स्वर, सगळीकडे मंगल वातावरण असं दिसलं. अंतरपाठ धरलेला दिसला. एका पलीकडे वधू उभी होती आणि एका साईडला हे दिसले. आता तर हे टरकलेच की मी काय साध्य करायला चाललोय आणि मला दिसतंय काय. अतिशय घाबरले. आणि त्याच्यानंतरच्या दालनात एक अतिशय शांत निर्वात असं ते दालन होतं आणि शांत दिवा तेवताना त्यांना दिसला. दरदरून घाम फुटला. कधी सकाळ होती आणि आपल्या सद्गुरूंचा आश्रय करतो असं त्यांना वाटलं आणि त्याप्रमाणे ते उठले, सद्गुरूंचा आश्रय केला आणि ते म्हणाले, गुरु महाराज माझं काय चुकलं असं की मला असं का स्वप्न पडलं, माझं लग्न, त्या अशा वेश्या मला आत बोलवत आहेत. तर त्याचे अर्थ सद्गुरूंनी सांगितले. ते अर्थ सांगून मी पटकन पुढे जाते की त्या 8 वेश्या म्हणजे अष्टसिद्धी होत्या. अणिमा गरिमा त्या विचारत होत्या, तुम्हाला हवंय कोणती सिद्धी हवी? मनातलं ओळखण्याची सिद्धी, इकडून तिकडे जाण्याची सिद्धी, शरीर लघु करण्याची सिद्धी, शरीर मोठं करण्याची सिद्धी, काय हवंय बोला. तुम्ही त्याला घाबरलात आणि पुढे गेलात. तुम्ही गेला नाहीत त्यांच्याकडे. त्या बोलवत होत्या तुम्हाला पण तुम्ही गेला नाहीत. मग पुढे तेजाचा जे गोळा तुम्हाला दिसला तो तेजोगोल म्हणजे तुमच्या त्या आत्म्याचं तेज होतं. हे स्वतः दत्तबीज घेऊन आलेत त्यामुळे त्या आत्म्याचं तेज होतं. त्याच्या पलीकडे अष्टदल, त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला उभं राहिलेलं बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला जी आकाशमार्गानं एक जी आली आहे ना, उकल साधली आहे ना की अहम ब्रह्मास्मी, ती उकल, ते ब्रह्म तुम्हीच आहात याचं ते प्रतीक होतं. त्याच्या पुढे जो हल्लक कल्लोळ होता किंवा ज्या काही गोष्टी ऐकायला त्या योग मार्गातलं त्यांना नाद म्हटलं जातं, ते नाद तुम्हाला ऐकू आले. इतकी त्यांची प्रगती झाली पटापट. आणि त्याच्यानंतर जी लग्न सराई तुम्हाला दिसली, लग्न, तर तिथे आता हे चौकसपणे विचारतात, हो हो लग्न होताना दिसलं. तर म्हणे हो मग बरोबर, ती स्त्री म्हणजे कोण होती असं यांनी विचारलं. ती स्त्री म्हणजे तू होतास. मी होतं. आणि मग पलीकडे कोण होतं? पलीकडे म्हणे मी होतो. तर
तर म्हणे सद्गुरू म्हणून तुझं आणि माझं गुरुशिष्य म्हणून काल लग्न झालं, आता आपण संलग्न झालो आणि सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. शारीरिक मानसिक सर्व ऐहिक पारलौकिकातले सगळे अडथळे दूर होऊन अंतःकरण शुद्धी झाली. आणि अंतःकरण शुद्धी झाली म्हणून जे मिळवायचं आहे त्या आत्मस्वरूपाचा बोध तुला होणार आहे, याचं प्रतीक म्हणून शेवटच्या दालनातला तो अत्यंत सुंदर शांत तेवणारा दीप तुला दिसला. डोळ्यातनं घळाघळा अश्रू आले रघुनाथ भटजींच्या. कारण अशी शिष्याची प्रगती पाहून सद्गुरूंना अतिशय ऊर अभिमानानं त्यांचा भरून आला की माझा हा शिष्य कुठे दत्तगुरूंच्या कृपेला पात्र होणार आहे. त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी अजून 3 दिवस थांबायचा आग्रह केला. आणि तिथे त्यांनी, मी बाकी आता फार सविस्तर बोलत नाही कारण खूप बरंच सांगायचं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आता अवधूत कुलकर्णी हे त्यांचं नाव सोडून तुला आजपासून रघुनाथाचा निरंजन, कारण नित्य निरंजन अशी अवस्था तू प्राप्त करून घेशील, त्या वाटेवर तू आहेस, म्हणून माझा तू निरंजन, म्हणून निरंजन रघुनाथ असं तुला ओळखलं जाईल, असं त्यांना त्या नामकरण त्या दिवशी केलं. आणि त्या दिवशी होती गीता जयंती, मार्गदर्शातली एकादशी, मार्गशीर्षातली त्या दिवशी त्यांचं नामकरण झालं निरंजन रघुनाथ. तिथे त्यावेळी त्यांची काव्य झाली, ग्रंथ लिहिले गेले काही. आणि मग गुरूंनी परत संकल्पाची आठवण करून दिली. सद्गुरू मिळाले म्हणून संकल्प आहे आपला, लक्षात आहे का? हे इतके सद्गुरू प्रेमात होते, अरे हो मला दत्तगुरू भेटायला हवेत नाही का. लगेच आता पुढे जायचं म्हणून डोळ्यात अश्रू आहेत. आता सद्गुरूंचा विरह सोडवत नाही आहे, पण सद्गुरूंनी आठवण करून दिली की सद्गुरूंचा सहवास हा देहाच्या सहवासात नाही तर त्यांच्या उपदेशाच्या आचरणात आहे. त्यामुळे अखंड नाम जपत राहा, ते ध्यान करत राहा आणि पुढे जा. त्यांचा आशीर्वाद घेऊन नाशिक सोडलं, त्र्यंबकेश्वरला आले, तिथे 3 दिवस मुक्काम केला. तिथे जे ब्रह्मगिरी पर्वत आहे तिथे गहिनीनाथांचं दर्शन घेतलं, तिथे काव्य झाली. तेवढ्या 3 दिवसात गुरुपरंपरेतनं रघुनाथ भटजींना आदेश झाला आणि त्यांनी एक पत्र पाठवलं शिष्यातर्फे, पटकन त्वरित. ते पत्र निरंजनांसाठी पाठवलं होतं. त्या पत्रात अशी आज्ञा झाली होती रघुनाथांना, ती आज्ञा आपल्या शिष्याला त्यांनी पोचवली की त्या षडभुज मूर्तीचं सालंकृत वर्णन आणि ध्यान तू पायापासून मस्तकापर्यंत असं असं केलंस रोजच्या ह्याच्यात उपासनेत, तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुला दत्तगुरू दर्शन देतील. डायरेक्ट सांगितलं, ॲश्युरन्स, 6 महिन्यात तुला दर्शन होईल, तुला जसं हवं आहे तसं. आता ते ध्यान सुरू झालं, ते पुढे गेले. वाटेमध्ये अनेक घटना घडल्या. दत्त महाराजांनी अनेक रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. अनेक असे पण हौसे नवसे गौसे पांडित्य शब्दपंडित भेटले, त्यांचा भ्रमनिरास केला. कोणी वामाचारी होते, त्यांना पथावर आणायचं काम केलं. आणि असं करत करत आता आपण 10:15 झाल्यामुळे गिरनारला पोचलो. गिरनारच्या तिथे आल्यानंतर या गिरनारची पण मजा आहे. आपल्यापैकी अनेक जण गिरनारला जाऊन पण आलेले असतील, तर ह्याचा उल्लेख मला नव्यानं कळला होता की गिरनार म्हणजे पार्वतींचा भाऊ, देवी पार्वतींचा भाऊ. आणि पूर्वी म्हणजे ह्या नग पर्वतांना पंख होते म्हणे, तर ते पंख उडायचे इकडून तिकडून. तेव्हा शिवपार्वतींचा जेव्हा विवाह झाला तेव्हा या गिरनारला आपल्या बहिणीचा आणि म्हणजे बहीण आणि तिचा होणारा वर यांना पाहता आलं नाही. तो इंद्र काय करायचा, या नगारी म्हणजे नगांचा अरी शत्रू म्हणजे इंद्र या पर्वतांचे पंख छाटून टाकायचा. या भीतीनं हा समुद्रात लपून बसला होता. आणि ज्या क्षणी तो विवाह झाला त्याने असं डोकं वर काढलं. आता भीती होती की हा इंद्र त्याला मारेल, म्हणून भगवतीनं सांगितलं हा माझा भाऊ आहे, याला हात लावलास तर तुला उभा छाटील. म्हणून ते अंबाजीचं स्थान त्या गिरनारवर आहे. आपल्यापैकी अनेक जण जर जाऊन आले असतील किंवा माहिती असेल तर अंबाजीचं स्थान जे आहे ते भगवती पार्वतीचं स्थान, की माझ्या भावाला हात लावायचा नाही. तिथपर्यंत ते आता आलेले आहेत. आणि तिथे आल्यानंतर भवनाथाचं दर्शन घेतलं आणि इतकं त्यांना आता तर उत्कंठा इथे पोचली होती की गिरनारवर आपल्या दत्तगुरूंचं दर्शन आपल्याला होणार. असं करत करत तळेटी म्हणून जो खालचा एक काही प्रदेश आहे तिथपर्यंत आले, चढायला सुरुवात केली. आणि चढता चढता उन्मनी अवस्थेत आहेत. अखंड तो राम दत्तात्रेयाय नमः हा जप सुरू झालेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मध्ये जो प्रवास आपण गाळला वेळेअभावी त्याच्यामध्ये एक प्रणव संस्कार म्हणजे ओम राम दत्तात्रेयाय नमः हा पुढे त्यांना गिरनारवर आदेश झालेला होता. नंतर तो प्रखर झाला, म्हणजे त्या जपाला अजून अधिक तेज आलं. तिथपर्यंत ते गेले आणि त्याच्यामध्ये
तळेटीला पुढे पुढे वरती चढताना, पूर्वी तसं काही त्याला पायऱ्या वगैरे असं नव्हतं, घनदाट अरण्यातनं वरती चढायचं, तर असा आधार शिळेचा घ्यायला गेले तर ती शिळा सरकली आणि सरकली तर आतमध्ये एकदम गुहा दिसली भरपूर. त्या गुहेत आत गेले तर तिथे खूप वर्षानुवर्ष, किती युग बसला होता माहीत नाही, असा एक योगी बसला होता ज्याच्या भुवयांचे केस खाली जमिनीला टेकले होते. यांची चाहूल लागल्यावर त्यांनी पापण्या उघडल्या आणि निरंजनांकडे बघितलं. आणि निरंजनांकडे बघितल्यावर त्यांनी विचारलं, काय रे तू कोण, कलियुग संपलं का, कलियुग सुरू झालं का, असं विचारलं. म्हणजे ते कधी बसले असतील आपण विचार करू शकतो. आणि त्या आजही तसे साधक आणि आजही तसे तपस्वी गिरनारच्या पवित्र भूमीत आहेत याची प्रचिती अनेकांना येते. तर मुद्द्यावर येते, तर त्यांनी विचारलं तू कोण, आता कसे तयार झालेत बघा सद्गुरूंच्या मुशी. त्यांनी उत्तर दिलं, मी कोण आहे हे न जाणण्या इतके तुम्ही नक्कीच नाही, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. त्यांची पहिली परीक्षा पास झाली. या गुहेच्या सुरुवातीला एक सिंह बसला होता, अकराळ विकराळ, जबडा उघडा ठेवून. काय रे म्हणे, तुला सिंह दिसला नाही? हा मग काय, त्याच्यात काय, सिंहात पण दत्त नाहीत का माझे, असं म्हणल्यावर द्वितीय परीक्षा पास झाले. अजून एकदा चाचपणी करायची. इथे एक उल्लेख असा येतो, जिथे हे व्याख्यान ऐकलं तिथे, की त्यांनी ओळखलेलं आहे कोण आहेत आणि काय अधिकार, पण तरी चाचपणी केली की तुला माहिती आहे का, ते गुरुपादुका जिथे आहेत ना, त्या सुळक्याच्या मागे 2.5 पायऱ्यांची विहीर आहे. त्या विहिरीतलं पाणी आहे ना, ते पाण्याचा स्पर्श झाला की सुवर्णत्व प्राप्त होतं. तो लाकूड तोड्याची गोष्ट तिथेच आहे असं आपण म्हणतोय, पण म्हणे सुवर्णत्व प्राप्त होतं. सांग, तुला बोल, तुला हवं आहे का ते, मी तुला लगेच पोचवतो तिथे. यावर त्यांचं उत्तर इतकं निस्पृहपणाने आलं की हे करण्यासाठी मी आलो नव्हतो, मला वाटलं होतं की तुम्ही मला ज्ञानातलं काहीतरी द्या, तर असं काही करू नका महाराज, तुम्ही इथे साक्षात दत्तप्रभूंच्या आश्रयाशी आहात, माझं दत्तप्रेम वृद्धिंगत राहो, माझं ज्ञान निरंतर तसंच राहो, एवढंच देणार असाल तर मला द्या. इतकी घट्ट मिठी मारली, डोळ्यातनं पाणी आलं की असा भक्त भेटणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट असते. आणि एक फळ खायला दिलं, त्यांना कितीतरी दिवस पुढे भूक लागली नाही. असं करत करत वरती आले. दत्त महाराजांच्या त्या पादुकांच्या तिथे ठाण मांडून बसले. सद्गुरूंचा आधीचा आदेश, जो मी मध्ये बऱ्याच गोष्टी बोललेल्या नाही, त्याच्यातला आदेशाचा उल्लेख इथे घेते, की तिथे त्यांनी आदेश केला होता की तो महाखट्याळ देव आहे, तो अनेक परीक्षा तुझा बघेल, तुला जायला सांगेल, पण तू जाऊ नको, तिथे ठाण मांडून बस, असं सांगितलेलं होतं सगळं. तिथे आले, दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं, माझा संकल्पपूर्तीला अजून वेळ आहे, पण मला दर्शन द्याल ना. तिथे ध्यानामध्ये दत्तगुरूंनी आज्ञा केली की गिरनारची परिक्रमा करायची आता तू. तसेच खाली आले. 38 किलोमीटरची ती परिक्रमा जवळपास आहे आणि त्या परिक्रमेचं पुण्य खूप मोठं आहे. गिरनार परिक्रमासुद्धा अनेक लोक करतात. आता तिथे असं म्हणलं जातं की शिवपार्वती आणि जवळजवळ बाकी 80 योगी, ते सिद्ध सगळे, ते भ्रमण करत असतात. त्यामुळे 3 गिरनार परिक्रमा केल्या की 1 कैलास परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं. त्यावेळेच्या काळात भर वणव्यामध्ये, कारण वैशाख वगैरे सुरू झाला होता, ते गिरनारला पोचले तेव्हा, ती 38 किलोमीटरची गिरनार परिक्रमा पूर्ण होऊन परत तळेटीला आले. तिथे परत दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला. आता माझं कृष्णरूप बघायला, काल कृष्ण जन्म झाला आहे, सगळं तत्व एकच आहे. माझं कृष्णरूप बघायला आता तू द्वारकेला ये म्हणाले. तिथून द्वारकेला गेले, बेट द्वारका पाहिली, द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं, अनेकांवर कृपा केली आणि तिथे राहिले होते. कृपा होत होती अनेकांना, पण इथे दत्तगुरूंनाच करमेना. दत्तगुरू म्हणाले, आता मला करमत नाही, चल लगेच ताबडतोब ये गिरनारला. म्हणून गिरनारला आले परत. आता यांच्या संकल्पपूर्तीसाठी अवघे 3-4 दिवस शिल्लक राहिले होते, हा सगळा प्रवास होईपर्यंत. हे पुढचं महत्त्वाचं आहे. बरोबर 10-20ला आणलंय मी ते. आता तिथपर्यंत आलं आणि खाली एक साधू भेटले यांना. त्या साधूकडून व्याघ्राजीन आणि भस्म घेतलं आणि त्यांना म्हणाले, हे बघ, आता 3 दिवसांनी जर दत्तगुरू मला भेटले तर आनंद आहे, नाही भेटले तर ही आपली शेवटची भेट. बघा, हे फार मोठं आहे. तसेच वरती गेले. वरती गेल्यानंतर आता एवढ्या दिवसांचा प्रवास झाला आहे, मनात उत्कंठा आहे. पहिला दिवस बसलेत दत्तगुरूंना आणि तिथे त्यावेळेला म्हणजे वर्णन असं आहे की आता त्याला घुमटी वगैरे सगळं आहे. पूर्वी रेलिंग काही वर्षांपूर्वी होतं तिथे. हा जो मी काळ सांगते तो तुम्हाला जवळजवळ 200-250 वर्षांपूर्वीचा, जेव्हा तिथे काही नव्हतं. आता इथे जात असताना म्हणजे हा जो कालावधी आला ना, मी आत्ता जो सांगितला, गिरनार चढायला त्यांनी पुनश्च सुरुवात केली आहे संकल्पपूर्ती, तो आहे भाद्रपदातला काळ. तुफान तिथे पाऊस पडतोय, अक्षरशः बदा बदा पाणी कोसळतंय अंगावर, वाऱ्याचा झोत, भेलकांडी जावी, मरून जावं आपण, इतका पाण्याचा प्रपात आहे.
सद्गुरू परीक्षा पाहतायत, तरी मनात ते म्हणतायत काही असू देत, माझा देह जावो अथवा राहो, मी आता तुला भेटल्याशिवाय राहत नाही. ही मनात भक्ती आहे, कारण मनामध्ये तुकोबारायांचा भाव आहे, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, मनात तो ध्यास आहे. म्हणून घेऊन चाललेत वरती की काही असू देत, माझा देह इथे पडला तरी चालेल, पण तुम्ही मला भेटला पाहिजे. असं करत करत इतके पावसाने भिजलेत, सगळीकडे लागलंय, ठेचकाळत वरती पोचले. आणि त्या दत्त पादुकांशी पोचल्यावर अक्षरशः बेशुद्धी आली त्यांना, कारण अन्न पाणी नाही आहे, श्रम झालेले आहेत, तसेच घेऊन बसलेत. तसाच खूप काळ गेला आणि काही कालानंतर तिथे एक स्त्री आली आणि त्यांनी तिला जागं करून त्या स्त्रीनं उठवलं, गरम गरम खिचडी त्यांना खाऊ घातली, कारण दत्त माऊली आहे ती आपल्या भक्ताला कशी उपाशी ठेवेल. त्यांनी मनापासून वंदन केलं आणि दत्त महाराजांना कळवळून प्रार्थना करतायत की दत्ता, मला तू दर्शन देशील ना, आता माझ्या संकल्पपूर्तीचे फक्त अवघे 3 दिवस राहिलेत. असा 1 दिवस संपलाय, त्याच्यात काही होत नाही. फक्त दत्तगुरूंनी एक पिवळं वस्त्र तिथे प्रसादरूप त्या पादुकांवर आलं. ते पिवळं वस्त्र आदरानं घेतलं. ते म्हणाले, सगळं तुम्ही स्वप्नात अनेक वेळा भेटताय, मला कृपा प्रसादाच्या वस्तू अनेक देताय, पण मला तुम्हीच हवे आहात, मला बाकी काहीही नको आहे. दत्त महाराज पण म्हणतात, कसं असतं प्रेम असलं की असं बघतं ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं हा पार्ट वाचताना की ते लहान मूल आईला शोधतं, हे बघण्यात आईला मजा असते की आईला कसं ते शोधतंय. म्हणून मुद्दामून ती कधीतरी रडवते आई मुलाला, किंवा त्या आई करून भोकाड पसरून जे मिठी मारतं आईला, त्याच्यात जे स्वर्गसुख आहे, तसं दत्तगुरू पण या लेकराशी खेळतायत. काही बघितलं नाही, पिवळं वस्त्र दिलं की जाऊ दे, अरे वा, एखादा म्हणला असता की वा छान कृपाप्रसाद मिळाला, चाललो घरी, काय हरकत नाही आहे. नाही म्हणाले, हे ठीक आहे, मी कृपा म्हणून घेतोच, प्रश्नच नाही, पण मला तुम्ही दिसायला पाहिजे. तो 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, दुसऱ्या दिवशी खडावा पादुकांवर आल्या आणि अक्षरशः आज्ञा झाली दत्तगुरूंची की जा आता, झालं म्हणे, इथून जा. हे शब्द ऐकल्यावर निरंजनांच्या डोळ्यामध्ये इतके त्यांचं अंतःकरणाला पीळ पडला की एवढं सगळं केलं आणि आता तुम्ही मला म्हणताय तू इथून जा. नाही म्हणे, मला नाही, मी इथून जायला आलेलोच नाही आहे, मी इथेच बसणार. पण दुसराही दिवस संपला आणि तिसरा दिवस जो संकल्पाचा शेवटचा दिवस आहे, अंगिरा नाम संवत्सर, भाद्रपद कृष्ण एकादशी त्या दिवशी होती, म्हणजे इंदिरा एकादशी ज्याला आपण म्हणतो, तो दिवस होता. सूर्योदय झाला आणि आता ते म्हणतात, बघ देवा, एवढा संकल्पाचा सूर्योदय, आजचा सूर्यास्त झाला की माझा जो संकल्प आहे की तुम्ही दिसावत, हा आज पूर्तता झालीच पाहिजे. तुम्हाला कधी वाटेल तेव्हा या, पण सूर्यास्तापर्यंत या, नाही तर मी जे बोललोय ते मी खरं करीन. सकाळ झाली, सकाळ सरली, दुपार सरली, संध्याकाळ सरत, म्हणजे सूर्यास्त जवळ आला. आता मात्र काय झालं, भक्तीची इतकी ती शिगेला पोचलेली भक्ती होती ना, आता उलटं म्हणायला सुरुवात केली. हट्ट आहे ना, म्हणजे भक्ती प्रेमानं जसं मूल आईला काहीही बोलू शकतं, तसं ते म्हणतात, काय म्हणे तुमची स्तुती केली, स्मर्तृगामी वगैरे तुम्ही आहात, पण नाही आहात, तुम्ही स्मर्तृगामी नाही आहात. आपण पण असे भांडतो ना देवाशी, तुम्ही दयाळू वगैरे करुणा सिंधू अजिबात नाही आहात, नाही तर तुम्ही माझ्यावर कृपा केली असते. तुम्हाला मी इतक्या वेळा हाक मारतोय, तुम्हाला ऐकूच गेलेलं नाही, तुम्ही आला नाही आहेत, या लेकराला साथ दिलेली नाही आहेत. अक्षरशः आता सूर्यास्त होणार आणि यांच्या मनाने काय घ्यावं, म्हणजे फार नवल वाटतं वाचताना आपल्याला. ते म्हणाले, अच्छा बरं, माझा दुसरा संकल्प पूर्ण व्हावा असं तुझ्या मनात आहे का? दुसरा संकल्प म्हणजे काय? ते काय म्हणाले, 1 वर्ष 7 दिवस याच्यामध्ये दत्तगुरूंनी सगुण दर्शन द्यावं, नाही तर मी माझा देहत्याग करीन. अच्छा, म्हणजे तुझं दर्शन झालं नाही तर मी देहत्याग करावा अशी तुझी इच्छा आहे का? ठीक आहे म्हणे, करतो मी, ते करीन, ते करायला तयार आहे. 3 दिवस अन्न नाही आहे पोटामध्ये, ती काय खिचडी खाल्ली होती तेवढीच, अक्षरशः कसा तिथलाच एक चंडपाषाण मोठी शिळा ओढत ओढत, त्राण नाही आहेत अंगात, पण आणली आणि नारळ जसा फोडतो ना तसं आपलं मस्तक आपटायला सुरुवात केली आणि मस्तक आपटताना, दयाळू नाही आहे म्हणे तुम्ही, काही नाही, मी मेलो की अवघ्या जगाला कळेल की दत्तगुरू दयाळू नाही आहेत. मनामध्ये इतकी दत्तभक्ती आहे ना, पण ती इतकं हट्ट आहे लेकराचा आईकडे की तुम्ही मला दिसला पाहिजेत. पण आता काय संपलं म्हणे, असू दे, हरकत नाही, तुमच्या ह्याच्यासाठी मी माझा प्राण गेला, मी माझा संकल्प पूर्ण करतो. असं करत करत अक्षरशः जशी नारळाची 2 बकलं होतात ना, तशी त्यांच्या कवटीत फुटली, मेंदू उडून पडला, देहपात झाला
खरंच जे म्हणलं होतं की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोई वेचावा. निरंजनांनी प्राण वेचला, पण कथा संपली नाहीये इथे. त्या क्षणी अत्रिपुत्र दत्तात्रय सालंकृत षडभुज ऐश्वर्य असं ते उभं राहिलं तिथे. आणि त्यांना काय अवघड आहे हो, त्यांच्या एका दिव्य कटाक्षानं दिव्य देह या निरंजनांना पुनश्च प्राप्त झाला. आणि ते घळा पाणी वाहत आहे डोळ्यातनं. आणि ते बघतायत की हे दत्त समोर, ज्यांची स्तुती केली, ज्यांना फोटोत पाहिलं इतके दिवस, ते दत्त माझ्या समोर उभे आहेत. आणि दत्त हे म्हणतात की अरे माझ्यासाठी रांगानी रांगा लावणारे अनेक लाखो आहेत, पण माझ्यासाठी देहाची कुरवंडी करणारा तुझ्यासारखा एकच आहे. म्हणून घट्ट मिठी दत्तगुरूंनी मारली आहे निरंजनांना आणि त्यांना आशीर्वाद दिला की हा खडावा आणि जे पिवळं वस्त्र दिलंय हे माझंच, म्हणजे मीच तिथे आहे असं समजून कायम त्याची जोपासना, त्याचं रक्षण कर. तुझं कवित्व अत्यंत सुंदर होईल, तुझ्याकडून अनेकांचा उद्धार होईल, तुझं ज्ञान वृद्धिंगत होईल. आणि त्याचबरोबरीनं त्यांना अजून एक त्यांनी जो आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाला खूप महत्त्व आहे. तू म्हणे या जगाच्या त्रिमितीमध्ये कुठेही स्थलकालावर असशील तरी तुझं अक्षय्य स्थान गिरनारवर राहील, असं म्हणून तो आशीर्वाद प्राप्त झाला. अतिशय आनंदानं खाली आले. मधल्या अनेक गोष्टी घडल्या, सद्गुरूंना भेटले. सद्गुरूंना सगळं हे आपल्या अंतर्दृष्टीनं दिसलं होतं, पण तरीही आई जशी विचारते काय काय घडलं ग आज, तसं सद्गुरूंनी विचारलं. सगळं आनंदानं सांगितलं, असं केलं दत्तगुरूंनी, असं दिलं, अमुक दिलं, तमुक दिलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पुढे आज्ञा झाली म्हणून आता परत कळंबला आले. घरात आनंद झाला की त्या माहूरच्या दत्ताची आपण उपासना करतो, त्या दत्तांचं मला सगुण साक्षात्कार, सगुण दर्शन घडलं. सगळ्यांना आनंद झाला. पत्नी जी होती ती खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी होती. संक्रांत जवळ आली होती, यांनी अख्खा संसार संक्रांतीला लुटून टाकला. ते पुढे आले, अनेक ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ जेऊर या गावी येईपर्यंत जळाले. परत दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. वणीच्या सप्तशृंगीला दर्शनाला जा, तिथे दर्शनाला गेले आणि खरोखर तुकोबांची गाथा जशी इंद्रायणीतनं वरती आली ना, तसे यांचे ग्रंथ अक्षर आणि अक्षर तसेच्या तसे ग्रंथ परत त्यांना मिळाले वणीच्या सप्तशृंगी देवीच्या तिथे. ते सगळं झालं. अनेक ग्रंथ, त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर करवीर तालुक्यात वडवळे गावी त्यांचा 1-1.5 वर्ष मुक्काम झाला. मग तिथे आज बऱ्याच शिष्य समुदाय झाला. गोखले, पटवर्धन, मिरजेचे जे पटवर्धन सरकार आहे, असे सगळे त्यांचे शिष्य झाले. आणि या सगळ्यामध्ये अनेक त्या काव्यरचना त्यांनी केल्या, अनेक कथा किंवा सद्गुरूंच्या स्तुतीचा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये एक उल्लेख मी जाता जाता असा करेन की एवढं सगळं चरित्र ऐकताना आपल्याला त्यांची ओळख अजून चांगली पटते. खूप फार शॉर्टमध्ये मी सांगितलं आहे, अनेक गोष्टी गाळूनच सांगितलेल्या आहे कारण वेळ, पण एक त्यातला आपल्याला अगदी जाणवेल असा मुद्दा. बऱ्याच जणांना हे पद, क्षमेचं पद माहिती आहे. दत्तस्थानांवर म्हटलं जातं अपराध क्षमाता केला पाहिजे. हे निरंजनांनी रचलेलं पद आहे. त्याची शेवटची ओळ निरंजन म्हणे अशी येते. आणि सगळ्यात पुढचं एक शिष्यच त्यांचा, अनेक शिष्य झाले. त्या शिष्यांमध्ये नारायण महाराज जालवणकर नावाचे अत्यंत थोर अधिकारी शिष्य झाले. त्यांनाही आपल्या सद्गुरूंसारखं म्हणजे निरंजनांसारखंच दत्तांचं सगुण दर्शन गिरनारवर झालं. तत्पूर्वी आपल्या सद्गुरूंचं गिरनारवरचं स्थान शोधात असताना त्यांनी अनेक धावे लिहिले. ते धावे वाडीला अजून म्हटले जातात. आणि या गिरनारला त्यांचं ते सद्गुरूंचं स्थान तर त्यांना सापडलंच, पण दत्तात्रेयांचं दर्शन होताना त्यांनी जे अष्टक म्हणलं ते अष्टक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्या संगतीनेच विराग झाला, याच्या शेवटची ओळ जर आपण आठवली तर त्याच्यामध्ये असं म्हणतो, जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला. तो हे निरंजन म्हणजे हे निरंजन रघुनाथ, म्हणजे ज्यांचं चरित्र आपण ऐकलं ते. या चरित्रामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मी खरोखर अगदी फार उडत उडत सांगितल्यात. पण यातला सगळ्यात आवडलेला भाग असा की आपण एवढं करू शकत नसलो तरी नेहमीच असं आपण म्हणतो की आपली संस्कृतीच मुळात या गोष्टीवर आहे की उच्च ध्येय जेव्हा आपण ठेवू तेव्हा आपण 2 पावलं तरी माझ्यासारखी व्यक्ती चालणार आहे. आणि ती 2 पावलं आपण चालली तर या सगळ्या कर्मांची पुढे बेरीज होते. आपल्याला माहिती आहे कर्म पुढे जातात. तर आज या जन्मात मला 2 पावलं चालली गेली त्या मार्गावर तर माझा पुढचा प्रवास सुकर होणार आहे. आणि ती 2 पावलं चालण्याची जिद्द, ती उर्मी देण्यासाठी ही चरित्र आपल्याला
प्रचंड मदत करतात, स्फूर्ती देतात आणि खऱ्या अर्थानं असं ऐकलं ना की मग आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग, कितीतरी गोष्टींच्या ज्या तक्रारी असतात की ज्याच्यामुळे आपण काही करत नाही, या आपणमध्ये मी मला धरलं आहे बरं का, की खरंच असं अनेक वेळा होतं की हे अमुकच होत नाही, नामस्मरणच होत नाही, हेच काही होत नाही. याच्यामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी, विचार करायला लावणारी ही चरित्र असतात. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटलं, मला अगदी मान्य होतं की हे एका तासातला विषयच नाही, तरीसुद्धा वारंवार विचार करून माझं मन याच विषयावर यावी येत होतं की नाही असू देत, कथा म्हणून का होईना पण आपण सांगू, कारण कुठेतरी एक क्षण जरी आपल्याला प्रेरणेचा त्याच्यातनं मिळाला तर हे चरित्र आपल्याला ऐकायला, वाचायला वाटेल आणि त्यातनं आपण स्फूर्ती घेऊन जर काही 2 पावलं मी करू शकले तर खऱ्या अर्थानं त्या श्रीकृष्ण जन्माचा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचं औचित्य साधून काहीतरी आयुष्यात खऱ्या अर्थानं बदल घडला माझ्या, असं मला वाटेल. म्हणून हा विषय खरं तर अंतःप्रेरणेनं निवडला. जे काही चुकलं माकलं असेल त्याबद्दल अतिशय मनापासून क्षमा मागते. या चरित्राला मी खरंच पूर्ण न्याय नाही देऊ शकलेली मला माहिती आहे, कारण खरंच खूप मोठं चरित्र आहे, अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, पण जे सांगायचं आहे, जो बोध घेऊन जायचा आहे तो मी मांडायचा माझ्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केला आहे. चुकलं माकलं काही असेल तरी मला आपण क्षमा करावी अशी मी नम्र विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ओम नमः.